तर मंडळींनो, आज नवरात्रीचा 6वा दिवस. आज देवी कात्यायनी रूपात आपल्याला दर्शन देत आहे. आणि आज देवीसाठी जो प्रसाद आहे, मी रोज यूट्यूबवर बघते आज काय प्रसाद आहे, आज कुठली माळ आहे. तर यूट्यूबवरच मी वाचलं आज मध एवढंच लिहिलं आहे की मधाचा प्रसाद. आता म्हटलं नुसतं मध आपण कसं काय देवीसमोर ठेवणार ना, तर मग कुठल्या गोष्टीत आपल्याला मध घालता येईल आणि तो पदार्थ देवीसाठी आपल्याला तो पदार्थ चविष्ट आणि रुचकर बनवता येईल. तर मी फार डोकं लढवलं, फार आता कशात मध घालू. एक गोड सँडविच आहे, त्याच्यात आपण वरनं मधाची रेष ओढतो. ते मी पण यूट्यूबवर एका कॉम्पिटिशनमध्ये बघितलं होतं की ब्रेडचं सँडविच छान आणि त्याच्यावरती मधाची रेष ओढली होती, किंवा अजून कशातही मध घालत असतील मला माहीत नाही. पण मग मी थोडंसं डोकं लढवलं, थोडंसं नाही मी खूप डोकं लढवलं आणि मग मला एक पदार्थ सुचला. तर मी म्हटलं चला पंचखाद्याचा आपण एक मधाचा पदार्थ बनवू. तर त्यासाठी मी थोडे पोहे भाजून घेतलेत, थोडेसे अगदी 5-6 काजू घेतलेत, थोडंसं गव्हाचं पीठ आणि सुकं खोबरं असं एकत्र भाजलं आहे. तूप कशातच अजून मी घातलं नाही आहे, तूप मी वापरणार पण नाही आहे. हा पदार्थ मी सुखाच बनवणार आहे, ओला बनवणार नाही आहे. तर कशातही साजूक तूप वगैरे काहीच वापरलं नाही. तर हे गव्हाचं पीठ आणि सुकं खोबरं भाजून घेतलं आहे, थोडीशी वेलची घालीन, थोडंसं जायफळ घालीन आणि मग मी ह्याच्यात साखर न घालता मध घालणार आहे. थोडंसं मध ॲड करणार आहे आणि तो पदार्थ देवीला नैवेद्य म्हणून ठेवणार आहे. कारण मला मध वापरायचं आहे, आज कुठल्याही परिस्थितीत मला मध देवीसमोर ठेवायचं आहे. आणि डाळिंब घेतलं आहे, कारण मला डाळिंबाचे थोडेसे दाणे सजावटीसाठी वरनं घालायचे आहेत, म्हणून मी एक डाळिंब घेतले. आता पदार्थ झाल्यावरच तुमच्याशी मी बोलेन. ओके. आपलं गव्हाचं पीठ भाजून झालेलं आहे आणि इथे मी थोडं डाळिंब पण सोलून घेतलं आहे, थोडंसं मध घेतलं आहे. मध अगदी आता आज आहे नैवेद्यात लिहिलं आहे मध, ते मी वाचलं नेमकं तर ते मनात नको राहिला म्हणून मी थोडं मध घेतलं आहे. आणि ही बघा, ही मधाची जी बाटली आहे ना, ही प्रदीपने 10 वर्षापूर्वी आणलेली मधाची बाटली आहे. कॅन्टीनमध्ये थोडी स्वस्त मिळते. त्याला मिलिटरी कॅन्टीनचा आम्हाला खूप उपयोग व्हायचा आणि तिथनं त्यांनी मधाची बाटली आणलेली आहे. तो दर महिन्याला 2 अशा मोठ्या बाटल्या आणायचा. त्याच्या आईला लागायचं मध. त्याची आई सकाळ संध्याकाळ मधचं 1 चमचा मध खायची वाटतं. म्हणजे सकाळी उठल्या अनाशापोटी त्या मध थोडं कोमटपणातून प्यायच्या. तर मग प्रदीपच्या आईसाठी तो 2 बाटल्या तो घेऊन यायचा. तर अशाच 2 बाटल्या त्याने आणलेल्या. 1 बाटली त्यांना दिली मी आणि 1 बाटली मी मला ठेवली त्याची आठवण म्हणून. तर अशी ही बाटली काढली मी मधाची आणि आठवण झाली एकदम. आणि हा थोडासा दुधाचा मसाला आहे, तो मी घालणार आहे. दुधाचा मसाला ना मला हल्ली चटक लागली आहे. दुधाचा मसाला मी काय करते, कुठलाही गोड पदार्थ केला ना की त्याच्यामध्ये मी हा दुधाचा मसाला घालते, मला फार आवडतो. त्याला इतका छान स्वाद येतो ना, असा मस्त बासुंदीसारखा असा वेगळंच मसाला दूध, खूप छान. बरेच दिवस गेला हा मसाला मला. मी अजून 2 छोट्या बाटल्या आणून ठेवल्यात. मी किराणाच्या दुकानात गेले की आठवणीने 2 बाटल्या आणतेच. तर असं आपण सगळं मध मी थोडंच घालणार आहे, बाकीच्या ह्याच्यात मी साखर घालणार आहे. अगदी देवीला दाखवण्यापुरतं वाटीत मी मध घेणार आहे आणि बाकीचं मी थोडी पिठी साखर घालून हे मिश्रण सुकं मिश्रण रेडी करणार आहे. हा सुका मेवा. ओके. तर मंडळींनो, अशीच प्रदीपची आठवण झाली तर अजून एक गंमत सांगते मी आणि प्रदीप नवरात्रात दररोजच जवळजवळ पहिले 2 दिवस गेले ना की नंतरचे 3ऱ्या-4थ्या दिवसापासून आम्ही सगळ्या देवींचं दर्शन घ्यायला जायचो. पिंपरीला एक वैष्णवदेवीचं रूप आहे. सेम म्हणजे वैष्णवदेवीचं जसं देऊळ आहे ना, डोंगरामध्ये गुहेमध्ये पाण्यातून जायचं, तसं सेम पिंपरीला आहे. तिकडे जायचो. मग कात्रजला एक संतोषी मातेचं देऊळ आहे, तिकडे जायचो. मग तांबडी जोगेश्वरी, नंतर भवानी पेठेतली भवानी आई, असं. आणि अजून कुठे जायचो बरं, सप्तशृंगी इथे चतुर्शृंगी आहे. पुण्यामध्ये चतुर्शृंगीचं देऊळ आहे सेनापती बापट रोडला, तर तिकडे जायचो. तर आता मी सगळं व्हिडिओमध्येच दर्शन घेते, जात नाही. कारण आता जायला म्हणजे एक तर कंपनी पण नसते आणि प्रदीप आणि मी रात्री अपरात्री पण जायचो. कधी 9ला निघायचो घरातून, बाहेरच खायचो, मस्तपैकी एन्जॉय करायचो आणि नंतर 12, 1, 2 वाजता पण रात्री घरी यायचो. पण आता हे सगळं जसं म्हणजे तो गेला आहे तेव्हापासून मी अशी जास्त जात नाही. जवळच्या देवीला जाते मी, जे काही जवळ थोडेफार माझ्या रिक्षाने जाऊ शकते असं.
पण जास्त लांब काही जाणं होत नाही. तर अशीच एक छोटीशी आठवण या मधाच्या बाटलीबरोबर. देवीची पण मला नवरात्र आली की थोडंसं माझा मूड ऑफ असतो, म्हणजे त्या आठवणी होतात की आपण रोज जायचो देवीला मस्त त्या रंगाच्या साड्या नेसून सजून नटून. तर ते फार मिस करते मी हे सगळं. तर असं सगळं आहे. मग थोडंसं पहिले 2-3 दिवस जरा असतं मन उदास होतं, पण देवीच्या घटामध्ये वेळ माझा चांगला जातो. घटाला सजवण्यात, खाली सोसायटीत दांडी असतो तिकडे बघायला जाण्यात, यामध्ये एक छान वेळ जातो. आणि सोसायटी चांगली असल्यामुळे सगळेजण खूप एन्जॉय करतात, तर मस्त वाटतं. तर आता हा पदार्थ पूर्ण झाल्यावर मी डिश सजवल्यावर तुम्हाला दाखवते. आता आपण हे सगळं एकत्र करू. तर थोडीशी वेलची पावडर, थोडे काजू, थोडं गव्हाचं पीठ, थोडा दुधाचा मसाला आणि हे पोहे घेतलेत. ते मी तुम्हाला सांगायला विसरले वाटतं मगाशी. पोहे इतके सुंदर लागतात ना ह्याच्यामध्ये, असे भाजून घेतलेत तर ते कुरकुरीत लागतात. खाताना इतकं छान लागतं ना ते, असे मध्ये क्रिस्पी. तर कधी तुम्ही असं केलं ना तर तुम्ही नक्की पोहे घाला. मी असे मोदक पण करते. आज मी कोरडा खाऊ करणार आहे पण मी जेव्हा ह्याचे मोदक बनवते ना, साखरेचा पाक घालते मी त्याच्यात 2 तारी आणि ते मोदक वळले जातात आणि ते पोहे इतके सुंदर लागतात, मध्ये क्रिस्पी असे क्रुम असतं. आज मी थोडे जास्त घेतलेत, नाही तर मी असे एवढेच घालते, असे अगदी मुठभरच पोहे असे घालते मोदकात वगैरे. 1 वाटी सारण घेतलं तर मी एवढेच पोहे घालते मुठभर, म्हणजे एवढी छोटी वाटी बास. पण आज मी थोडे जास्त घेतले कारण ते इतके छान कुरुम लागले होते ना मागच्या वेळा, तर मग ते मी आज जास्तच घेतले. म्हटलं जास्तच कुरुम लागू दे जरा. आणि माझी मुलं दुबईला असतात तर ते उपवास करतात. गेले 10 वर्ष ते उपवास करतात. दोघं जशी ओळख झाली एकमेकाची, त्यांचं लव्ह मॅरेज आहे आणि त्यांची दोघांची जशी ओळख झाली आहे, ते एकत्र आहेत, तर तेव्हापासून ते नवरात्रीचा उपवास करतात. म्हणजे जवळजवळ गेले 10 वर्ष 9 दिवस उपवास करतात. अष्टमीला ते उपवास सोडतात, म्हणजे कन्याभोजन घातल्यावर ते उपवास सोडतात. मी नाही करत उपवास, प्रदीपही नव्हता करत उपवास. मी तर म्हणजे मला तर उपवास म्हणजे ते मनाला झेपतच नाही. मनानेच मी लगेच हे होतं, अरे बापरे उपवास, तर मला काही झेपत नाही. पण मी उपवासाचं सगळं खाते. पहिल्या दिवशी मी खिचडी खाल्ली, दुसऱ्या दिवशी मी कीस खाल्ला. करते उपवासाचं, खाते उपवासाचं, प्लस जेवण पण करते. एक वेळ वरण भात पण लावते, भाजी पण बनवते, चपाती पण खाते. पण उपवासाचं पण मी अधूनमधून मला आठवण आली की मी बनवून खात असते. तर आता ही डिश झाल्यावर आपण बघूया कशी होते. मला स्वतःलाच माहीत नाही कशी होणार आहे ही डिश. ओके मंडळींनो, मी हे सगळं कालवून घेतलेलं आहे, मिक्स केलं आहे आणि थोडंसं मध, म्हणजे देवाला नैवेद्य दाखवायचं म्हणून थोडंसं असं मध घेतलं आहे. मुद्दाम काचेचा बाउल घेतला कारण काचेच्या बाउलमध्ये असं छान दिसेल. थोडं मध घातलं आहे. बाकीच्या मिश्रणात मी साखर घालणार आहे कारण मधाने खूप गोड होणार नाही, म्हणून मग थोडंसंच मध घेतलं आहे. आणि आता मी ते नैवेद्याच्या वाटीमध्ये भरते आणि थोडेसे वरनं शोभेसाठी डाळिंबाचे दाणे घालू. असं देवीला जितकं खुश करता येईल तितकं खुश करायचं. आपण करंजीचं सारण बनवतो ना, तसाच प्रकार आहे हा. माझी एक बहीण आहे चंदीगडला, ती बनवते खूप छान. ती त्याला पिंजिरी असं म्हणते, गव्हाच्या पिठाची. तिकडे चंदीगडला ना स्वीट होममध्ये पण पिंजिरी म्हटलं की ते खूप असं छान असा तो खाऊ मिळतो मिठाईच्या दुकानात. छान असतो, पण खूप तूप असतं त्याच्यामध्ये आणि ह्याच्यात मी कुठेही तुपाचा वापर केला नाही. चमचाभर काय थेंबभर पण तूप कशातही नाही आहे, कारण हे नंतर मला पण खायचं आहे. तर माझा घसा ऑलरेडी कामातून गेला आहे. खूप काय खाते आहे, ड्रायफ्रूट हे ते. देवीला प्रसाद केले की स्वतःही खायचं, त्याच्यामुळे घशाला जरा त्रास होतो आहे. खोबरं वगैरे मला सहन होत नाही आणि मी ते काल नारळी भात केला होता नैवेद्यासाठी, तर तो नारळी भात खाल्ला तर माझा घसा आता कामातून गेला आहे जरा. तर ठीक आहे, आता ह्याच्यावर आपण छान डाळिंबाचे दाणे घालू. थोडं मध परत घालते. आधीच वाटीत मी आधी खाली मध घातलं होतं दिसायला, पण ते ओके. आणि थोडेसे डाळिंबाचे दाणे नावाला घालू आपण वरनं, छान दिसेल. मला फ्रूटही खाल्लं की खोकला होतो, कारण हे नंतर मलाच खावं लागेल, त्यामुळे मी थोडेसे दाणे घातले. तर असा हा आपण नैवेद्य आज देवीला दाखवूया. चला, मस्तपैकी दिवाबत्ती केलेली आहे मगाशीच, आता फक्त नैवेद्य दाखवायचा. मुद्दाम सगळ्यामध्ये डाळिंबाचे दाणे नाही घातले, नाही तर ते ओलं होईल प्रसाद. तो राहिला तर मग 2 दिवसांनी पण खाता येतो.
करंजीच्या सारणासारखं आहे, मग त्याच्या करंज्या पण मला करता येते तर उरला तर, कारण एवढा काय खाल्ला जाणार नाही. मग करंज्या करून करंज्या केल्या की मग तो संपेल तरी. आणि आता मला काय बरं सांगायचं होतं तुम्हाला, नैवेद्याला मुद्दाम छोटी वाटी घेतली कारण तिकडे जागा नाही आहे ठेवायला देवासमोर, तर मी मुद्दाम छोट्यात छोटी वाटी घेते शोधून आणि त्यात देवीसाठी प्रसाद काढते. तर चला आता नैवेद्य दाखवूया आपण साखर घालून घेतली या प्रसादात, कारण मधाचा हा वेगळा प्रसाद आहे. आता यात साखर घातली, नंतर मिक्स करूया छान. पिठी साखर मी बघितली डब्यामध्ये होती पिठी साखर, पण त्याचं ना मी फ्रीजमध्ये ठेवली मुंग्या नको लागायला म्हणून. त्याचा गट्टू झाला आहे, असा गट्टू म्हणजे चांगला कडक दगड झाला. मी खूप दिवसांनी बघितलं, पिठी साखर उरली होती ती कशात तरी मागच्या वेळेला घालण्यासाठी आणलेली रेडीमेड, तर रेडीमेड पिठी साखरेचा ना लगेच दगड होतो, दगड पावसाळी हवेने. त्यामुळे आता मी मोठी साखरच घातली आपली नेहमीची. आपण नैवेद्य दाखवूया. नेमका कॅमेरा उलट्या साईडला आहे. नैवेद्यं समर्पयामि, नैवेद्यं समर्पयामि, नैवेद्यं समर्पयामि, नैवेद्यं समर्पयामि, नैवेद्यं समर्पयामि, नैवेद्यं समर्पयामि. बघा मंडळीनं किती छान धन उगवला आहे, खूप छान वाटतं. आमच्या ओंकारने पण दुबईमध्ये केले, तर ते पण छान त्यांनी मातीच्या भांड्यामध्ये धन लावलं आणि घट पण मातीचाच बसवला आहे. तिकडे मिळाला म्हणे मला, तर मग त्यांनी तसं कुंडीत म्हणजे नर्सरीच्या दुकानात मिळतं ना तसा छान दिसते. आज मी फुलं वेणी बदलली नाही, वेणी टवटवीत होती, तर आता उद्या फुलं बदलीन, उद्या नवीन वेणी घेऊन येईन. मी आज गेलेच नाही, आज जरा पाऊस आहे बाहेर, तर छान धन उगवले, मस्त वाटतं. तर दाखवलं आपण नैवेद्य आणि खूप छान वाटतं आहे. आपण म्हणतो पण खूप छान आपला देवीच्या छान गाणी ऐकण्यात आणि दिवाबत्ती करण्यात आणि वेद लागतात संध्याकाळी 6 वाजले की दिवाबत्तीचे, आणि खूप छान वाटतं. सारखं लक्ष असतं दिव्याकडे, पण खूप छान ती वात पण इतकी सुंदर हे झाली आहे ना, तेवती आहे ना, की लवलवते, जरा लक्ष द्यायला लागतं. काठी छान फूल आलं आहे वातीला, मस्त. पुढे फूल आलेलं चांगलं असतं म्हणतात, आणि ते आलं आहे छान फूल. मस्त वाटतं आहे. तर प्रेम से बोलो जय माता की, प्यार से बोलो जय माता की. आता खाली दांडिया खेळायला जायचं आहे. दांडिया म्हणजे गरबा खेळतात, आणि आज सगळ्याजणी घागरा घालून येणार आहेत. आज शनिवारी, उद्या सुट्टी आहे सगळ्यांना ऑफिसला, त्यामुळे आज सगळ्याजणी घागरा घालून येणार आहेत, मस्त मस्त. आणि हां, तुम्हाला प्रसाद देते, हां 1 मिनिट, फोन ठेवायला लागेल मला. घ्या मंडळींनो प्रसाद छान छान देवीचा. देवी आईच्या आशीर्वादाने तुमचा दिवस खूप सुंदर जावो, आणि इथून पुढचे सगळे दिवस